नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गाथा महाराष्ट्राची या चॅनलवर। माझ्या मागे आहे कलावंतिणीचा सुळका। जो मागे व्हिडिओ बघितलात तुम्ही, नसेल पाहिलात तर तो नक्की पहा, कारण त्याची व्हिडिओ लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि आज आपण निघालो आहोत त्याच्याच बाजूला मुख्य किल्ला प्रबळगडला भेट देण्यासाठी। किल्ला फिरण्यासाठी फार मोठा आहे आणि कलावंतिणीचा ट्रेक आपण सोलो केला होता, पण ह्या ट्रेकमध्ये आपल्यासोबत असणार आहे हाय फ्रेंड्स प्रसाद। भरपूर दिवसांनी वेळ मिळाला आहे फायनली प्रसादला, आता पुन्हा ट्रेक करणार आता आम्ही एकत्र। आमच्यासोबत नक्कीच व्हिडिओ एन्जॉय करा। खरं तर गेल्या काही वर्षभर कामानिमित्त मला कोणताही ट्रेक जॉईन करता आला नाही तुमच्यासोबत, पण आज वेळात वेळ काढून किंवा मी ठरवले या वर्षात जास्तीत जास्त ट्रेक करायचे, त्याच्यामुळे आणि हार्ड ट्रेक करायचे। खरं तर कारण आपल्या मित्रांना आपण हार्ड ट्रेक अजूनपर्यंत असे दाखवलेले नाही आहेत, त्याच्यामुळे आज प्रबळगडाला जायची संधी मिळाली। त्यासोबत बाजूला कलावंतीला खरं तर मला यायचं होतं, पण आम्हाला सुट्टी नसल्यामुळे मला येता नाही आलं, पण आज चान्स मिळाला आहे। जर प्रबळगड करून आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही नक्कीच कलावंतींसुद्धा सर करणार आहोत। तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका आणि प्रबळगडाचा इतिहास जाणून घ्या। मित्रांनो, खरं तर गडाच्या नावावरूनच गडाच्या अतिशय बलवान व बळकट अशा सामर्थ्याचे दर्शन होते। गडाची विशालता आणि आभाळा एवढी उंचीच गडाची खरी ओळख, म्हणूनच आजची भटकंती म्हणजे शारीरिक क्षमतेची खरी परीक्षा। तर मग येत आहे ना आमच्यासोबत किल्ले प्रबळगडाच्या भटकंतीला। रायगड जिल्ह्यात पनवेलपासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत हा किल्ला वसला आहे। प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गाकडे जाण्याचा मार्ग एकच। पनवेल एस टी बस डेपोजवळ पोहोचले असता सकाळी 8 वाजता, 9:30 वाजता आणि 12:15 वाजता आपल्याला ठाकूरवाडी बेस विलेजपर्यंत येण्यासाठी एस टी बस आहे। तर पनवेल एस टी डेपोहून रिक्षा 3 ते 4 माणसांचे 300 रुपये आकारते, तर इको कॅब 700 रुपयामध्ये 8 जणांना प्रबळगडाच्या बेस विलेजपर्यंत आणते आणि तेथून सुरू होतो आपला प्रबळगड आणि कलावंतीण चढण्याचा थरार। तर मित्रांनो, आता आपण ठाकूरवाडी चौकाजवळ पोहोचलेलो आहे। हा जो रस्ता जातोय हा ठाकूरवाडी गावाकडे जातोय आणि आता एस टी सुद्धा आलेली आहे ठाकूरवाडीची। तर आता वाजलेत साधारण 8:30 वाजलेले आहेत आणि ह्या एस टीचा टायमिंग आहे 8चा, जी पनवेल एस टी डेपोतून येते। आणि आता इथून आपला कलावंतीण आणि प्रबळगडासाठीचा प्रवास सुरू करणार आहोत। मित्रांनो, आता आपण बाईक पार्क केलेली आहे। आज संडे असल्यामुळे क्राऊड पण भरपूर आलं आहे। क्राऊड भरपूर आहे आणि गाड्यांचं हे सुद्धा बघू शकताय गर्दी। आणि पार्किंग चार्जेस बाईकचे 30 रुपये आहेत आणि हेल्मेट ठेवायचं असेल तर हेल्मेटसुद्धा ठेवू शकता तुम्ही। खाली जे हॉटेल आहेत तिथे ते 20 रुपये घेतात, त्यामुळे बाईकचा आणि हेल्मेटचा आमचा 50 रुपये इथे खर्च झालेला आहे। तर मित्रांनो, ट्रेक चालू केले आपण आणि प्रसाद साहेब आमचे किती वर्षांनी करतोय? जवळजवळ 1.5-2 वर्ष झाली आता। मला वाटतं लास्ट ट्रेक आम्ही राजगड तोरणा केला होता। राजगड तोरणा केलेला एकत्र आम्ही। त्यानंतर कलावंतीण, आज कलावंतीण आणि प्रबळगड। मित्रांनो, पार्किंगपासून 10 मिनटं वर आल्यानंतर आपल्या इथे एक पोस्ट लागते वन विभागाची। ती आता सध्या बंद आहे। पहिलं विकेंडला इथे 50 रुपये चार्ज करत होते कलावंतीण करायचं असेल तर, कलावंतीण किंवा प्रबळगड दोघांपैकी एक किल्ला करायचा असेल तर, आणि जर दोन्ही करायचे असतील तर 100 रुपये चार्ज होता। पण आता सध्या बंद आहे पोस्ट ही, त्यामुळे आता इथे आपल्याला कुठचंही शुल्क आकारलं जात नाही। फक्त एक आहे की जर तुम्ही विकेंडला येत आहे तर इथे गर्दी खूप असते, पण एक खबरदारी घ्या मित्रांनो, किंवा विनंती समजा पाहिजे तर, प्रवासात जेव्हा जाता तुम्ही तेव्हा निसर्गाचा आनंद घ्या, गडबड गोंधळ करू नका आणि कचरा वाटेत टाकू नका। तो तिथे समोर कलावंतीण आणि आहे इथे प्रबळगड।
चढाई सुरू केल्यावरती सुरुवातीला काही अंतर कच्चा रस्ता लागतो, जो आपल्याला आई या स्टॉलपर्यंत घेऊन येतो. हे अंतर चढण्यासाठी तुम्हाला स्किप करायचे असल्यास तुम्ही तुमची बाईक स्टॉलपर्यंत घेऊन येऊ शकता. याला म्हणतात देसी जुगाड. तुटलेल्या खुर्चीचा सुद्धा कसा योग्य वापर करून घ्यायचा ते फक्त गाववालेच करू शकतात. 2 झाडांनाही ते हुकने बांधलेलं आहे आणि त्यावर ही खुर्ची जबरदस्त आहे, जबरदस्त जुगाड आहे. माची प्रबळगडापर्यंत पोहोचण्याची वाट कमी चढण्याची असल्यामुळे आपल्याला चढताना एवढा थकवा जाणवत नाही. शिवाय ठिकठिकाणी खाण्याचे स्टॉल असतात, त्यामुळे चढताना कुठलेही एक्स्ट्रा सामान जवळ बाळगू नका. तर मित्रांनो, माची प्रबळगड गावापर्यंतचं अर्धा अंतर आपलं कवर झालेलं आहे. तो जो तिथे दिसतो आहे सुळका, तो कलावंतिणीच आहे आणि त्याच्याच खाली हे जे पठार दिसतं आहे ते माची प्रबळगड गाव आहे. इथे आता आपण जाणार आहोत. तत्पूर्वी इथून जो दूरवर आपल्याला दिसतं आहे, धुक्यामध्ये आत्ता साधारण एवढं गोप्रोमध्ये क्लिअर दिसणार नाही, पण तो चंदेरी फोर्ट आहे आणि त्याच्याच बॅक साईडला जे सुळक्यासारखं दिसतं आहे ते म्हसमाळचा सुळका आहे. चढताना मुंबईकडील विस्तृत प्रदेश आपल्या नजरेच्या टप्प्यात राहतो. भटकंतीच्या संपूर्ण प्रवासात आपण किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि किल्ले प्रबळगडाचा इतिहास जाणून घ्या. मित्रांनो, सेल्फी पॉईंटचा जो स्टोन आहे, जिथे सगळी मुलं सेल्फी काढण्यासाठी थांबतात, तिथून थोडं वर आल्यानंतर आपल्याला मारुतीची आणि गणेशाची प्रतिमा पाहायला मिळते. आणि यात त्या पाऊलखुणा आहेत मित्रांनो, की एखाद्या ऐतिहासिक किल्ल्यावरती, वास्तूवरती आपण जातो तेव्हा ह्या ज्या पाऊलखुणा आहेत त्या पदोपदी आपल्याला पाहायला मिळतात. आता देवाचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास आपला सुरू करूया. प्रबळगडाचा घेरा प्रचंड मोठा असून त्याची 3 भागांमध्ये विभागणी झाली आहे. त्यापैकी कलावंतिणीचा सुळका आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला, तर दुसरा भाग माची प्रबळगडाचा, जेथे पठारावर वाडी वसली आहे आणि आपली राहण्याची उत्तम सोय आहे. तिसरा भाग प्रबळगडाचा मुख्य गडमाथा, जो दक्षिणोत्तर 6.5 किलोमीटर तर पूर्व पश्चिमेला 5 किलोमीटर पसरला आहे. समुद्रसपाटीपासून गडाची उंची 2500 फूट असली तरी चढाई दुर्गप्रेमींची परीक्षा पाहणारी आहे. आता नाश्ता आमचा करून झाला आहे. इथे बेसलाच आपल्याला नाश्त्याची व्यवस्था वगैरे होते चांगली माची प्रबळगड गावामध्ये. हां, आणि आता आम्ही ॲक्च्युली प्लॅन थोडा चेंज केला आहे. माझी इच्छा होती कलावंतीन चढायची, त्याच्यामुळे पहिला आम्ही कलावंतीन करणार आहोत. कलावंतींचा डिटेल व्हिडिओसुद्धा आम्ही आमच्या चॅनलवरती टाकला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर वरती आयकॉनला त्याची लिंक दिली आहे, सो तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ. आणि तिथून मग प्रबळगडावर जाणार आहोत, जो शॉर्टकट आहे त्या शॉर्टकटनेच जाणार आहोत. आणि येताना जे माची प्रबळगड गावाकडून जो प्रबळगडाकडे जायला जो रस्ता आहे त्या वाटेनेच येणार आहोत आम्ही खाली. हां, तर जातानाचा रूट वेगळा असणार आहे आमचा आणि येतानाचा रूट वेगळा असणार आहे. माची प्रबळगड जी वाडी आहे त्या वाडीमध्ये आता आपण पोचलेलो आहोत आणि इथून 2 फाटे फुटणार आहेत. जो एक रस्ता आपल्याला कलावंतींकडे घेऊन जातो आणि दुसरा रस्ता प्रबळगडाकडे. तर मित्रांनो, तो बोर्ड आलेला आहे जिथून डायव्हर्जन होतं दोन्ही ठिकाणी. हा जो लेफ्ट जातो तो कलावंतींकडे जातो आणि इथून प्रबळगडाकडे जायला आहे.
तर आपण येताना या रोडने येणार आहोत आणि जाताना आपण कलावंतीण करून जाणार आहोत. जी प्रसादची इच्छा आहे ती पूर्ण करणार आहोत आपण. आणि हे महालक्ष्मी हॉटेल आहे इथे, हा एक लँडमार्क आहे. प्रसाद काहीतरी बघतोय. काय रे मित्रांनो, अजून एक गोष्ट दाखवूया आपण. इथे जरा समोर बघ, तिथे एक छोटा होल दिसतोय. आता इथून आपल्याला तो छोटा दिसतो, तिथे मोठा असू शकतो तो. तसाच ह्या साईडला इथे एक कॉर्नरला अजून एक तसाच सेम दिसतोय. कदाचित नाही दिसणार, इथे एवढा दिसत नसेल. एक इथे आहे आणि एक हे जे गवत आहे याच्या वरच आहे. आता पॉकेटमध्ये कितपत दिसतोय लक्षात येत नाही आहे आम्हाला, पण आम्ही मार्क करू व्हिडिओमध्ये. आता तिथे जायची वाट तर दिसत नाही आहे. तर चला मित्रांनो, कलावंतीण सर करायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या वाटेने आपण आलो आहे काढून प्रबळ माचीवरून. तिथून हा रस्ता जातो आहे प्रबळगडाकडे आणि हा रस्ता इथे वरती येतो आहे, तो जातो आहे कलावंतींकडे, त्या थरारक पायऱ्यांकडे. आणि त्याआधी जेव्हा आपण इथून वरती येतो तेव्हा इथेच आपल्याला ही गुहा पाहायला मिळते. आणि ह्याचा व्हिडिओ आम्ही कलावंतींच्या व्हिडिओमध्ये बनवलेला आहे, तर तो आता मी वेगळा परत आतमध्ये जाऊन दाखवत नाही आहे. कलावंतींच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही ती पाहू शकता. गुहा आतमध्ये जवळजवळ 40-45 फूट आतमध्ये एक खोली आहे. तर या गुहेचा पूर्ण व्हिडिओ आम्ही बनवलेला आहोत, तर ते नक्कीच तुम्ही पाहू शकता तिथे. आणि इथे एक मारुतीची कोरलेली दगडामध्ये प्रतिमा आहे. प्रसादची जी इच्छा होती कलावंतीण चढायचं, ते चढायला सुरू करतोय प्रसाद.
मित्रांनो, कलावंतींचा थरार पूर्ण झालेला आहे. माझा 2दा, प्रसादचा 1दा. हा बॅक साईडला कलावंतींच्या स्टेप्स आहेत आणि इथून सरळ आल्यानंतर आता आपण चाललो आहे प्रबळगडाकडे. हे अंतर स्टीप नाही आहे, सरळ सरळ आपल्याला कड्याच्या बाजूनेच वाट जाते प्रबळगडाकडे. तिथे स्टॉल आपण वरतून पाहिला होता हॉटेलचा, तिथून नंतर डायव्हर्जन आहे वरती जाण्यासाठी. तर तिथपर्यंत अगदी सहज पोचू शकता तुम्ही. ते तिथे दिसते आपल्याला ते माची प्रबळगड गाव आहे आणि तिथूनच जी वाट आहे जी आपल्याला इथे प्रबळगडाकडे घेऊन जाते. आणि दुसरी वाट ही कलावंतींकडून आलेली आहे. हा इथे जो दगड पडला आहे, ह्या दगडाच्या पोटातून आपल्याला जायचं आहे. हा दगड वरतून ह्या कड्याचा तुटून पडलेला आहे आणि ह्या पोटातूनच मार्ग झालेला आहे आपल्याला प्रबळगडाकडे जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आता प्रबळगडच्या हॉटेलपाशी पोचलेलो आहे. कलावंतींकडून यायचा हा मार्ग आहे, या मार्गाने आपण आलो. आणि जर तुम्ही माची प्रबळगड गावाकडून येत आहे तर हा रस्ता आपल्याला या हॉटेलपाशी घेऊन येतो. तर आता या हॉटेलपासून आपल्याला किल्ल्यावरती जायला साधारण पाऊण 1 तास लागेल. तर इथे थोडा वेळ रेस्ट करून आपला पुढचा प्रवास चालू करूया. प्रबळगडाचे पूर्वीचे नाव मुरंजन. गडाचा माथा एक उत्तुंग पठार आणि चौबाजूनी जंगलाने व्यापलेले. गडाची जागा म्हणजे सभोवतालच्या कोकण प्रदेशचा पहारेकरी. सुरुवातीला बहमनीच्या राजवटीत आकारात आलेला किल्ला नंतर निजामशहाच्या ताब्यात आला. त्यावेळी शहाजीराजे निजामशहाचे सरदार होते आणि निजामशाही थोपवण्यासाठी शहाजीराजे आपल्या ताब्यात घेणे गरजेचे होते. हे मोगल आणि आदिलशहाला माहीत होते. म्हणूनच मोगल आणि आदिलशहाने तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजेंच्या मागावर पाठवल्या. आणि हा तो काळ होता ज्यावेळी माँसाहेब जिजाऊ आणि राजे बालशिवाजी यांचे पाय मुरंजन गडावर पडले. काही काळ महाराजांचे मुरंजन गडावर वास्तव्य राहिले. पुढे सन 1636मध्ये झालेल्या माहुलीच्या तहानुसार उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजन गडावर मुघली अंमल सुरू झाले. पुढे रायरेश्वरासमोर स्वराज्य स्थापनेची शपथ घेताच छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदौड सुरू झाली आणि चंद्रराव मोरेंना हरवून महाराजांनी जावळीवर भगवा फडकविला. तर 1656मध्ये महाराजांचे सरदार आबाजी महादेवांच्या प्रतिनिधित्वाखाली कल्याण ते रायरीपर्यंतचा संपूर्ण प्रदेश महाराजांनी जिंकून घेतला व मुरंजन किल्ला महाराजांच्या ताब्यात आला. गडाचा प्रचंड घेरा व अभेद्यकडे गडाची खरी ओळख. म्हणूनच महाराजांनी गडाचे मुरंजन हे नाव बदलून प्रबळगड केले आणि गडाला नवी ओळख मिळाली. 1665मध्ये झालेल्या पुरंदराच्या तहामध्ये महाराजांना 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले. त्यात प्रबळगडाचा देखील समावेश होता. परंतु हा किल्ला फार काळ मोगलांकडे राहिला नाही. महाराजांनी पुन्हा सर्व किल्ले स्वराज्यात आणण्याची मोहीम आखली. त्यावेळी केशरसिंग हा राजपूत मोगली सरदार प्रबळगडाचा किल्लेदार होता. महाराजांनी जेव्हा गडावर आक्रमण केले त्यावेळी केशरसिंगने जोरदार प्रतिकार केला, पण त्यात त्याला यश आले नाही व तो मरण पावला. महाराजांनी सन्मानपूर्वक केशरसिंगची आई व 2 मुलांना देऊळगावी मोगली छावणीत पाठवले. नंतर गडावर खोदकामादरम्यान बरीच संपत्ती सापडली. त्याचा उपयोग महाराजांनी गड उभारणीसाठी व स्वराज्यासाठी केला आणि प्रबळगडाला नावाप्रमाणेच आकारात आणला.
मित्रांनो, लास्ट ट्रेकिंग चालू झालेलं आता. हे जे हॉटेल म्हटलं त्या हॉटेलपाशी आता आलेलो आहे आणि इथून आता चालू करतो आम्ही प्रबळगड चढण्यासाठी. आणि खूप स्टीप आहे आता इथून चढायचं. आता व्हिडिओमध्ये पुढे कळेलच तुम्हाला. मोठे मोठे रॉक्स असल्यामुळे थोडंसं ग्रिप पण मिळते पायाला. फक्त प्रसाद साहेबांनी आमचे शूज ठेवलेत गावाला आणि चप्पलवर ट्रेक करत आहेत. त्यामुळे त्यांचं कितपत ग्रिप मिळणार आहे कळत नाही आहे. आपल्या हातात आता 5 तास आहेत. 5 तासात आपल्याला प्रबळगड एक्सप्लोर करायचं आहे. जायचं कुठून? अच्छा, इथून. आता हा चढ आपल्याला इथून जायचं आहे. मित्रांनो, हे हॉटेलचं टोक दिसतंय. इथून जेव्हा आपण वरती येतो तेव्हा हा रस्ता आपल्याला प्रबळगडाकडे घेऊन जातो. पण त्याआधी एक राईट टर्न येतो. इथे थोडंसं आम्हाला खोदलेलं पाहायला मिळालं म्हणून आम्ही तिथे चाललो होतो. तर प्रसादला तिथे मूर्त्या कोरलेल्या दिसल्यात, त्यासुद्धा जाऊन पाहूया. फक्त थोडंसं रिस्की आहे. हा पूर्ण कडा आहे आणि तिथे त्या मूर्त्या आहेत. हे अर्धवट खोदलेलं काम आहे. हे चिनीचे पूर्ण मार्ग दिसत आहेत आणि या इथेच आपल्याला ह्या देवाच्या मूर्त्या आहेत कोरलेल्या. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोक धार्मिक होते. त्याचंच हे उदाहरण आहे की आपल्याला जिथे बसायला जागा केलेली आहे, बहुतेक ती बसायला जागा असावी, आणि जी बसायला जागा केलेली आहे त्याच्याच बाजूला आपल्याला देवाच्या कोरलेल्या प्रतिमा पाहायला मिळतात. हे किती स्टीप आहे याचा अंदाज येऊ शकतो तुम्हाला प्रसादकडे बघून. आणि हे थ्रू आउट जे खाली हॉटेल होतं तिथून इथे अजून इथे वर पोचायचं आहे आपल्याला. इथपर्यंत हा असाच स्लोप आहे आणि दोघांचाही स्टॅमिना कंप्लीट डाऊन झालेला आहे. आता काय बोलायचं आहे, कलावंतीन तसा पटकन झाला, पण ॲक्च्युली कलावंतीन करून आता आम्ही प्रबळगड करतो त्याच्यामुळे जास्त थकवा आला आहे. आणि आता पायात सुद्धा गोळे आलेले आहेत. वरती गेल्यानंतर जास्त दम नाही लागणार कारण पठार आहे, त्यामुळे लवकर फिरून होणार आहे, लवकर एक्सप्लोर होणार आहे, माहिती गोळा करून होणार आहे. पण हे जे रिस्की पॅच आहे तो हालत खराब होते वर चढताना. कारण एकतर खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा खूप महिन्यानंतर आम्ही हा ट्रेक करतोय. तुझा पण जवळजवळ मला वाटतं 8-9 महिन्यासाठी असतं. हां, 8-9 महिन्यानंतर. त्यानंतर तर असा ट्रेक करत असल्यामुळे डबल ट्रेक असल्यामुळे डबल ट्रेक आहे. कलावंतीण प्लस प्रबळगड. खरं तर करणारे करतात, पण प्रबळगड पूर्ण एक्सप्लोर करत नाहीत. फक्त जो कलावंतीण दिसतो तो पॉईंट आहे तो फिरून जवळपासचे पॉईंट बघून पुन्हा रिटर्न खाली उतरतात. आपण प्रयत्न करणार आहोत संपूर्ण प्रबळगड एक्सप्लोर करण्यासाठी. वेळ कमी आहे, कितपत होतं आहे माहिती नाही आहे. महाराजांचंच नाव घेऊन चढतो आहे आणि महाराजांचंच नाव घेऊन संपूर्ण किल्ला एक्सप्लोर करणार. मित्रांनो, थोडंसंच आता राहिलं आपल्याला चढायला. ते गडाचं प्रवेशद्वार दिसतं आहे आणि चढताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली की हे जे दगड आहेत, हा किंवा तो जो तिथे आहे, हे बहुतेक त्या गडाच्या प्रवेशद्वाराचेच अवशेष आहेत जे तुटल्यानंतर वाहून इथे खाली आलेले आहेत. आणि हे पूर्ण स्टीप याचा स्लोप बघू शकता तुम्ही. मित्रांनो, एक विनंती आहे आणि या गोष्टीचा सगळ्यांनीच विचार करा की आज जो आपण इतिहास बघायला येतो किल्ल्यांवरती, आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की गडाची आता अवस्था
पूर्णपणे खराब आहे आणि हे जे अवशेष आहेत गडाचे जे आपल्याला वाटेत दिसत आहेत पडलेले, त्याची पुनर्बांधणी गरजेचं आहे, जेणेकरून जो इतिहास होता त्यावेळेचा तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा आणि जी श्रीमंती होती आपल्या गडांची ती लोकांना कळावी. आणि हेच ते गडाचं प्रवेशद्वार आहे, तुटलेलं आहे पूर्ण, अवस्था खूपच खराब आहे. आणि ही इथे थोडीफार आपल्याला तटबंदी दिसते आणि ह्याचेच अवशेष आहेत जे आपल्याला या वाटेवरती खाली पाहायला मिळत आहेत. प्रवेशद्वारावरून आल्यावरती एक रस्ता इथे जातो, इथे जाऊन पाहूया काय अवशेष पाहायला मिळतात का आपल्याला गडाचे, कारण वाट मळलेली आहे म्हटल्यानंतर इथे नक्कीच काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल. ही तटबंदी आहे, इथे आली आहे ती. आणि हां ते बघा, हा प्रसाद चालला आहे, तिथे आपल्याला एक पाण्याचा टाका दिसतंय. पाणी खूप खराब आहे, पाणी पिण्यायोग्य नाही आहे. पण आहे डीप नाही आहे. मित्रांनो, हे इथे आपण पाण्याचं टाकं पाहिलं आणि इथून वर आल्यानंतर एक वाट इथे येते, कारण आम्ही तिथूनच आम्ही एक आर्चसारखं बघितलं होतं. ही वास्तू काय आहे ते पाहण्यासाठी आम्ही इथे आलो. तर हे तटबंदीमधलंच काही दरवाजाचे अवशेष आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात आणि ते पूर्णपणे बुजलेले. आता कदाचित हे पावसाचं जे गडावरचं जे पाणी आहे, माती पाणी हे वाहून आलेलं आहे, त्याच्यामुळे हे प्रवेशद्वार असावं गडाच्या बाहेर जाण्याचं. कारण इथून ही तटबंदी आहे गडाची, ही जी बाहेर आहे ती तटबंदी आहे आणि ही वाट कदाचित गडाच्या बाहेर घेऊन जात असावी असा अंदाज आहे. जे पाण्याचं टाका आपण पाहिलं तिथून थोडं वर आल्यानंतर आपल्याला हा बोर्ड पाहायला मिळतो, ज्यावरती कलावंतीण व्ह्यू पॉईंट 25 मिनटावर आहे. ती जी ही वाट आहे ती आपल्याला त्या पॉईंटकडे घेऊन जाते. आणि दुसरं राजवाडे मंदिर 30 मिनटावरती, काळा बुरुज 1 तास 30 मिनटावरती आहे, जे आपल्याला इथून घेऊन जाते. सुरुवातीला आपण इथे ज्या वास्तू आहेत त्या पाहणार आहोत आणि नंतर कलावंतीणकडे आपण जाणार आहोत, जिथून आपल्याला कलावंतीणचा संपूर्ण किल्ला पाहायला मिळतो. ही ती व्हॅली आहे जिथून आपण वर आलेलो आहे इथपर्यंत. आता आपण जवळजवळ वर आलेलो आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला हे अशी झाडी पाहायला मिळतात आणि डोक्यावर त्यांची सावली असल्यामुळे आता एवढा थकवा जाणवत नाही आहे. पण जो चढायचा थरार होता तो खूप कठीण होता आणि तिथे चढताना खूप दमछाक झालेली आहे. आणि गडावरच्या त्या हॉटेलपाशी आपण पोचलेलो आहे. मित्रांनो, या हॉटेलवरून आता आपण निघालेलो आहे आणि हा जो रस्ता आहे तो आपल्याला काळा बुरुजाकडे घेऊन जातो आहे. आणि इथून हा कलावंतीण व्ह्यू पॉईंट आहे. तर सुरुवातीला आपण इथे जाणार आहोत. इथे आपल्याला गणेश मंदिर, काळा बुरुज, राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळणार आहेत आणि शेवटला आपण कलावंतीणचं करणार आहोत. हे संपूर्ण आता इथे पठारच आहे आणि प्रत्येक अवशेषांकडे जायची वाट मळलेली असल्यामुळे
आपण शक्यतो हरवत नाही. मित्रांनो, इथे थोडं पुढे आल्यानंतर ही जी वाट आहे आपल्याला ही काळाबुर्जाकडे घेऊन जाते. ह्या वाट्याने गेल्यावरती आपण काळाबुर्जापर्यंत जातो. ह्या वाट्याने आपल्याला राजवाडे आणि जे गणेश मंदिर आहे ते दिसत नाही, पण ही वाट आहे, ही वाट आपल्याला राजवाड्याकडे घेऊन जाते आणि तिथूनच आपण ह्याच वाट्याने पुढे काळाबुर्जाकडे सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे आपण ह्या वाट्याने ज्या राजवाड्याच्या मंदिराची वास्तू आणि तसंच पुढे काळाबुर्जाकडे जाणार आहोत. आणि येताना पाहिजे तर तुम्ही त्या वाटेने येऊ शकतो. वर येताच आम्ही सुरुवातीला गडाच्या उजव्या बाजूला जायला निघालो. हॉटेलजवळून काही अंतर पुढे आल्यावर आपल्याला सुरुवातीला राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. राजवाड्याचा जोता आणि भिंतीवरून त्याच्या वैभवतेची जाणीव होते. वाड्याच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते, पण आतील बाजूला वाढलेला गवताव्यतिरिक्त दुसरे काहीच दिसत नाही. पहिल्या राजवाड्याकडून पुढे आले की दुसरा राजवाडा आहे. असे एकमेकाशेजारी 4 राजवाडे आपल्याला पाहायला मिळतात. जसे जसे आपण पुढे जातो तसतसे राजवाड्याच्या जोत्याची उंची जवळपास 4 फुटापर्यंत जाते. मित्रांनो, या त्याच वास्तू आहेत ज्यांनी गडाचा इतिहास आजपर्यंत जिवंत ठेवला आहे. त्यामुळे या वास्तूंची जपणूकसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. हे पण बांधकाम आहे मित्रांनो कसं तरी, पण हे एवढंच आहे फक्त कदाचित की तटबंदी असावी किंवा एखाद्या भिंतीचे अवशेष आता एवढेच राहिलेले आहेत. ते बाकी पूर्ण मातीमध्ये दबलं गेलेलं आहे. आणि इथे तर पुढे ह्या बाजूला तर काहीच नाही आहे. हे पूर्ण जंगल आहे इथे ह्या बाजूला आणि वाटसुद्धा नाही आहे त्या साईडला जायला. पण इथे थोडेफार अवशेष पाहायला मिळत आहेत. आता आमचा हाच प्रयत्न असणार आहे ह्याच्यामध्ये की मेन वाट सोडली तर आजूबाजूला आपल्याला काही दिसतं आहे तरी आम्ही पाहायचा प्रयत्न करतो आहे, शोधायचा प्रयत्न करतो आहे. आणि जर ते मिळालं आम्हाला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहाल. मित्रांनो, खाली मंदिराच्या दिशेने जाताना उजव्या हाताला हे आपल्याला काही कळसासारखे किंवा समाधीचे अवशेष आहेत जे पाहायला मिळतात आपल्याला. झाडांच्या खोडांमुळे हे जे दगड आहेत मोठे मोठे ते आता वेगवेगळे झालेले आहेत आणि संपूर्ण इथे खाली पडलेले आहेत. त्यामुळे ही वास्तू कसली आहे याचा अंदाज येत नाही आहे. पण अशा पुष्कळ वास्तू आहेत छोट्या छोट्या आणि काही जोते राहिलेल्या ज्या तुम्ही आत्ता पाहताय व्हिडिओमध्ये. आणि फक्त जर तुम्हाला माहिती असेल की ह्या वास्तूचं नाव काय तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. विरगळ आहे का? ही सुद्धा आपल्याला एक विरगळ पाहायला मिळते इकडे, जी आता मातीमध्ये दबली गेलेली आहे. आणि जे गडाचे निगा राखणारे सेवक आहेत त्यांना नम्र विनंती आहे की अशा काही छोट्या छोट्या वास्तू आहेत ज्या आपल्याला इतिहास आपल्याला सांगत आहेत, त्यांची अशी दुरावस्था होऊन देऊ नका. निदान ह्या ज्या छोट्या वास्तू आहेत त्यांना मोकळं करा आणि एक व्यवस्थित जोता बनवून त्यांची व्यवस्थित निगा ठेवली तर जे येणारे पर्यटक आहेत त्यांना निदान ही वास्तू काय आहे ते तरी पाहता येईल. आणि कदाचित ती विरगळ असावी, कारण हे इथे मातीत दबले गेलेले इथे काही कोरलेलं आहे शिल्प, पण ते लक्षात येत नाही आहे. राजवाड्यापुढे येताच काही अंतरावर आपल्याला गणेशाचे मंदिर लागते.
मंदिरासमोर 2 नंदी पाहायला मिळतात. त्यापैकी बाहेरील नंदी सुस्थितीत आहे, तर मंदिरातील नंदी भग्नावस्थेत पाहायला मिळतो. शेंदूर लेपन केलेल्या गणेशा शेजारीच काही देवदेवतांच्या भग्नावस्थेतील मूर्त्या आहेत. तर मागील बाजूला एक वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेले शिवलिंगाचे दर्शन होते. मित्रांनो, गणेश मंदिराच्या इथून थोडं पुढे आल्यानंतर इथे डाव्या साईडला आपल्याला हे तलाव बघायला मिळतं. आत्ता हे पूर्ण सुकलेलं दिसतं आपल्याला, पण जर तुम्ही पावसाळ्यामध्ये इकडे आलात तर हे पूर्ण तलाव भरलेलं असतं. बघू शकता किती मोठा आहे तलाव हे. गडावरती आपल्याला जवळजवळ हे आमचं आता जवळजवळ एक 20वां वारूळ असेल ना. हो नक्कीच. आणि उंची त्याची हाईट सुद्धा 6 फूट आहे, म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा उंच आहे ते वारूळ. आणि खूप सारी वारूळ आहेत इथे गडावरती जे आपल्याला पाहायला मिळतात आता. मित्रांनो, आपण मंदिराकडून आलो. मंदिराकडून आल्यानंतर ही जी वाट आहे आपल्याला, ही आपल्याला काळ्या बुरुजाकडे घेऊन जाते. आणि ही वाट आपल्याला बोरूच्या सोंडेकडे घेऊन जाते. आणि बोरूची सोंड इथून 600 मीटरवरती आहे. इथं बोर्ड सुद्धा लावलेलं आहे. आणि इथून काळा बुरुज आपल्याला 1400 मीटरवरती आहे, म्हणजे 1.4 किलोमीटर. तर आपण पहिल्यांदा बोरीच्या सोंडेकडे जाऊया आणि तिथून नंतर आपण काळ्या बुरुजाकडे जाणार आहोत. जबरदस्त व्ह्यू दिसतो इथून. आणि आता आपण हा जो आलेलो आहे हा बोरीची सोंड आहे, हा भाग. आणि ते समोर आपल्याला इर्शाळगड दिसतोय. आणि इर्शाळगडाच्या खालीच मोरबे डॅम आहे. आणि हाच रेंज टेक आहे जो आपल्याला इर्शाळगडाकडे घेऊन जातो, जो तिथून काळ्या बुरुजाकडून खाली उतरतो. बोरीच्या सोंडेजवळ पाहण्यासारखे तसे काहीच अवशेष नाहीत, परंतु येथून आपल्याला इर्शाळगड तसेच कलावंतीण दुर्गाचे सुरेख दर्शन होते. तर डाव्या बाजूला प्रबळगडाचा उत्तुंग कडा व काळ्या बुरुजाकडील परिसर दिसतो. तर मित्रांनो, बोरीच्या सोंडेचा जो पॉईंट आहे तिथे आपण आता आलेलो आहोत. आणि इथे आता ड्रोन शॉट घेतले आपण, जे तुम्ही आता पाहिलेत. आता इथून आपण
हा जो पूर्ण डोंगर आहे तो सरळ चालत त्या कॉर्नरला जाणार आहोत. तिथे काळा बुरुज आहे. तर आता वेळ काढूया नको, वेळ फार कमी आपल्याकडे. 4 वाजलेले आहेत आत्ता. 2 तास हातात आहेत आपल्या उजेड म्हणजे काळोख पडण्यासाठी. त्यामुळे आपल्याला आता तो 1.5 किलोमीटरचा अंतर प्लस हे जे 600 मीटर आलो आपण ते असं करून 2 मीटर जायला आणि पुन्हा कलावंतींचा जो पॉईंट आहे आपल्याला तिथे सुद्धा जायचं आहे. त्यामुळे वेळ न काढता आपण निघूया काळ्या बुरुजाच्या पॉईंटकडे. गडावर फिरताना वाट मळलेली असल्यामुळे आपण वाट चुकण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु वाटेच्या दोन्ही बाजूला असलेल्या गर्द झाडीमुळे वाटेवरून चालताना योग्य ती सावधगिरी बाळगा. कारण पायाखाली साप किंवा अन्य प्राणी येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पाय जपून टाका. मित्रांनो, काळ्या बुरुजाकडे जाताना आपल्याला ही एक वास्तू पाहायला मिळते. लक्षात येत नाही आहे हे अवशेष कसले आहेत ते, पण बहुतेक त्याचं एकंदरीत बांधकाम बघून ही प्रवेशद्वाराची वास्तू वाटते. कारण हा इथे बहुतेक वर जायला रस्ता असावा आणि तो तुटलेला आहे आता पूर्णपणे. आणि तिथूनच तसंच एक पुढे आल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा एक चौथरा पाहायला मिळतो. घराचेच अवशेष आहेत. ते पूर्ण मोठे मोठे दगड आहेत, त्याला अस्ताव्यस्त पडलेले आहेत. त्यामुळे इथे सुद्धा काहीच कळत नाही आहे. आणि एक तिथे वास्तू आहे. इथे समोर दगड पडलेले आहेत किंवा हे सगळे इथे गवतामध्ये पडलेले आहेत. हे कुठच्या ना कुठच्या तरी वास्तूचे दगड आहेत. कारण इथे बघू शकता तुम्ही ही तटबंदी आपल्याला दिसते इथे पूर्णपणे. त्यामुळे हे बहुतेक तटबंदीचेच दगड असावेत जे इथे असं जास्त आपल्याला पडलेले दिसतात. आणि हे आता दगड वाफ येते इथून. तटबंदी आहे गडाची. इथे पुढे लक्षात येत नाही आहे कुठे गेल्याची, पण ही इथपर्यंतच आहे तटबंदी. आणि तो जो तिथला पॉईंट आहे लांबवर जो दिसतोय तो बोरीची सोंड पॉईंट आहे. तिथून आत्ता आपण आलो आहे काळ्या बुरुजाकडे. तटबंदी आहे आणि पूर्ण दगड आपण बघू शकतो की पूर्ण गडाचे दगड आहेत, अवशेष आहेत. कारण पूर्णपणे आपल्याला हे कळतं आहे की ही तटबंदीचीच आहे. काय रे दरवाजाच आहे त्यासारखंच आहे अवशेष. जायला वाट आहे का बघूया आपण त्यासाठी. तो जो संपूर्ण डोंगर आहे माथेरानची डोंगर रांग आहे ती. आणि तिथे जो दिसतोय तो पेपचा किल्ला आहे. खरं तर पाण्याच्या अभावामुळेच इंग्रजांनी माथेरान इथं न करता त्या प्लॅटूवरती केलेलं आहे. कारण इथे पाण्याचा अभाव होता. त्यामुळे ह्याचं एकंदरीत आपल्याला हा जो घेरा आहे तो पाहिल्यानंतर हे तर नक्कीच लक्षात येतं की इथे जो राबता होता गडावरती जो मावळ्यांचा किंवा एकंदरीत जो वास्तू बघितल्यानंतर आपल्याला जे लक्षात येतं तो राबता फार मोठा असणार गडावरती. आणि त्याची प्रचिती पदोपती आपल्याला इथे आल्यानंतर पाहायला मिळते. आणि हे इथे आल्यानंतर एक पाण्याचा टाका आहे. पाणी नक्कीच यातलं पाणी आपण पिऊ शकतो. फक्त थोडं खाली असल्यामुळे आपला हात पोचणार नाही, पण हे पाणी आपण ह्या टाक्याचं पिऊ शकतो. पाण्यामध्ये गवत आणि बघू शकताय तुम्ही पडलेलं आहे आता पूर्ण. पण पाणी पिण्यायोग्य नाही आहे, गढूळ पाणी आहे हे पूर्ण. पण ते जे टाकं होतं जे इथेच बाजूला आहे त्या टाक्यातलं पाणी नक्कीच तुम्ही पिऊ शकताय.
आपला. फायनली काळा बुरुज तर नाही आहे हा, पण इथून आपल्याला इर्शाळगड जबरदस्त व्ह्यू दिसतो आहे आणि खूप जवळ वाटतो आहे इर्शाळगड आपल्याला. ते जे आहेत 2 सुळके दिसत आहेत ते इर्शाळगडाचे सुळके आहेत. आणि मोरबे डॅमचं विहंगम दृश्य आपण पाहू शकतो इथून. हे बुरुजासारखंच इथे छोटं अवशेष बांधलेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि तिथे आपल्या भारताचा तिरंगा डोलाने फडकत आहे. प्रबळगडावरून इर्शाळगडावर जायला हीच रेंज ट्रेक आहे आपल्याला जी करावी लागते. आणि इथून नजरेने पाहिल्यानंतर फार कमी अंतर वाटतं आहे. हे साधारण 2-3 तास लागतील ह्या ट्रेकने आपल्याला, ह्या रेंज ट्रेकने आपल्याला इर्शाळगडापर्यंत जायला. तर मित्रांनो, आपण आता काळ्या बुरुजाच्या जवळच्या एका प्लॅटूवर आलेलो आहे आणि खालीच काळा बुरुज दिसतो आहे. त्याचं नाव यासाठीच काळा बुरुज पडलं आहे कारण त्याच्या खाली जे दगड आहे ते बघू शकतो आपण, पूर्ण काळा रंग आहे, त्याचा डार्क काळा रंग आहे, म्हणून त्याचं नाव काळा बुरुज पडलेलं आहे. आणि तिथेच आपल्याला एक चोर दरवाजासुद्धा पाहायला मिळतो आहे. पण तिथून आपल्याला वरती येता येणार नाही कारण वरचं बघितलं तुम्ही सरफेस त्याचं तर पूर्णपणे भिजलेलं आहे ते मातीने, त्यामुळे वरती यायचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. आणि आम्हाला खाली कसं जायचं हे सुद्धा लक्षात येत नाही आहे, त्यामुळे रिस्क वाटते तिथे जायला. तरी पण आपण प्रयत्न करणार आहोत तिथून कुठून वाट असेल खाली जाण्यासाठी. आणि माझ्या मते इथूनच रेंज ट्रेक आहे जी आपल्याला इर्शाळगडावर घेऊन जाते, जो तो पूर्ण ट्रेक करत आपल्याला इर्शाळगडावर जायचं. काळा बुरुज पाहिल्यानंतर आम्ही कलावंतीण व्ह्यू पॉईंटकडे निघालो. काळ्या बुरुजाकडून जवळपास 2.5 किलोमीटरवर हॉटेल आणि तिथून पुढे 600 मीटरवर कलावंतीण व्ह्यू पॉईंट असा मोठा पल्ला आम्हाला गाठायचा होता. अंधार पडणार होता आणि वेळ फार कमी शिल्लक होता. आणि फायनली आपण पोहोचलो आहे आपल्या शेवटच्या पॉईंटवरती, प्रबळगडाच्या कलावंतीण पॉईंट. आता इथून आपल्याला कलावंतीणचा जबरदस्त दिसणार आहे व्ह्यू आणि तो तिथे आपल्याला चंदेरी आणि त्याच्या मागे म्हसमळचा सुडका आता क्लिअर दिसतोय आम्हाला नजरेने आणि गोप्रोमध्ये पण मे बी दिसत असेल. जबरदस्त व्ह्यू दिसतोय आता इथून. तो पेपचा किल्ला आहे आणि तो बघा तो जो आहे तो पेपचा किल्ला आहे. तिथून ही पूर्ण माथेरानची डोंगर रांग आहे, ही माथेरानचं हे पूर्ण हिल स्टेशन आहे आणि तो तिथं पेपचा किल्ला तो पण लवकरच आपण घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवरती. हो, एक नंबर. हा जबरदस्त दिसतोय इथून. तर मित्रांनो, फायनली कलावंतीणच्या शेवटच्या पॉईंटवरती आपण आलेलो आहोत आणि आता इथं व्हिडिओचा आम्ही आता एंड करत आहोत. तर बघितलं तुम्ही कलावंतीण आणि प्रबळगड ह्या दोघांचं दर्शन या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला करून दिलेलं आहे. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून भरपूर प्रमाणात शेअर करा. आणि यासाठीच आमचा हा प्रयत्न होता व्हिडिओ करण्याचा. तेव्हा आमच्या प्रयत्नांना आशा करतो की यश मिळालं असेल आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. तेव्हा नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमचे आशीर्वाद असेच आमच्या चॅनलला राहून देत.
आणि लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. असाच ऐतिहासिक गडावरती लवकरच आम्हाला पाहणार आहात तुम्ही. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आम्हाला. व्हिडिओ एंड करतो. असंच खुश राहा, हसत राहा. जय शिवराय. गडाचा आवाका पाहण्यासाठी जेव्हा आम्ही ड्रोन फ्लाय केला तेव्हा अशा काही वास्तू आमच्या नजरेत आल्या जेथे आपण वेळेअभावी पोचू शकलो नाही. तेव्हा प्रबळगडाचा दुसरा भाग आपण लवकरच घेऊन येणार आहोत. तेव्हा त्या वास्तूंचे दर्शन आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळेल.